आज मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी IBPS टेट 2025 म्हणजेच टेट 3.0 सुरू झालेली आहे आणि आजच सकाळच्या बॅचमध्ये सकाळच्या शिफ्टमध्ये आलेले काही प्रश्न आपण या तासांमध्ये पाहणार आहोत। याच प्रकारचे आणखी प्रश्न पाहण्यासाठी वरच्या बाजूला कोपऱ्यामध्ये जे आय बटन दिलेलं आहे त्यामध्ये टेट 2025च्या याच प्रकारच्या आलेल्या प्रश्नांचे व्हिडिओज आहेत, तिथं क्लिक करा। वरती आय बटन दिसते तिथं क्लिक करा आणि त्यामध्ये तुम्हाला हे सगळे प्रश्न आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये आलेले सापडणार आहेत। चला तर मग बघूया व्यक्तींची समिती कमिटी बनवण्याबद्दलचा कोणत्या प्रकारचा कोणता प्रश्न आलेला होता। यामध्ये जर आपण पुढे जाऊन प्रश्न पाहिला तर प्रश्नामध्ये याप्रमाणे माहिती दिलेली आढळून येते। एका महाविद्यालयात एका महत्त्वाच्या कामासाठी 4 कर्मचाऱ्यांची समिती निवडायची आहे। कर्मचारी किती असावेत? 4 असावेत। ही एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि या 4 मध्ये किमान 2 महिला सदस्य असल्याच पाहिजेत। किमान 2 म्हणजे 2 चालतील, 3 सुद्धा चालतील किंवा 4 सुद्धा चालतील, काही अडचण नाही। या महाविद्यालयामध्ये 3 पुरुष कर्मचारी आहेत ज्यांची नावे दिलेली आहेत श्री जोशी, श्री कांबळे आणि श्री लडकत। तसेच 4 महिला कर्मचारी आहेत सौ साने, सौ माने, सौ पवार आणि कुमारी प्रभू। समितीचे काम चांगले होण्यासाठी कर्मचाऱ्यांची एकमेकांसमवेत काम करण्याची मनापासून इच्छा असली पाहिजे। या दृष्टीने खालील अटी पाळणे आवश्यक आहे। आता त्यामध्ये ही पहिली अट सांगितलेली आहे, सौ साने या सौ माने किंवा श्री लडकत यांचे सोबत काम करायला तयार नाहीत। ही एक पहिली अट महत्त्वाची। आणि दुसरी आणखी एक अट दिलेली आहे, श्री कांबळे हे कुमारी प्रभू यांचे सोबत काम करायला तयार नाहीत। या माहितीच्या आधारित प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न आपण पाहतोय। प्रश्न पहिला त्यामध्ये विचारलेला होता, जर सौ साने, आता इथं आपल्याला महत्त्वाचं नाव काय आहे? साने, आणि इथंही लिहिलेलं होतं साने असं नाव सापडतंय। यांची समितीवर निवड झाली असेल तर खालीलपैकी कोणते सदस्य सौ सानेंच्या सोबत समितीत काम करू शकतील? आता आपण एक एक प्रकारे 1 2 3 4 पर्याय जे दिलेले आहेत ते पर्याय पाहणार आहोत आणि त्या पर्यायातून मग उत्तर काढणार आहोत। इथं विचार जर करायचा झाला तर दिलेल्या पहिल्या अटीनुसार साने या मानेंबरोबर काम करू शकत नाहीत किंवा लडकत यांच्याबरोबर काम करू शकत नाहीत। इथं लडकत असं नाव दिसतंय, मी त्या नावावरती रेषा ओढणार आहे कलर बदलून, म्हणजे तुम्हाला कळेल की लडकत इथं चालू शकत नाहीत, कारण लडकत आणि साने एकत्र काम करू शकणार नाहीत। त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा झाला। इथं पण चौथ्या पर्यायामध्ये लडकत असं नाव दिसतंय, कारण लडकत आणि साने एकमेकांबरोबर काम करणार नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा समिती तयार होऊ शकत नाही। तुम्ही म्हणाल मग समिती क्रमांक 3 मध्ये काय होतंय बघा बरं, साने यांचे प्रभूबरोबर काम करता येते, जोशी यांच्याबरोबर त्यांना काम करायला काही अडचण नाही आणि कांबळे यांच्याबरोबर पण सौ साने काम करू शकतात। परंतु गंमत अशी आहे की या तिसऱ्या पर्यायामध्ये प्रभू आणि कांबळे असे 2 सदस्य एकत्र घेतलेले आहेत। परंतु आपल्या अट क्रमांक 2 नुसार पुन्हा जर पाहिलं आपण तर असं दिसतंय, श्री कांबळे हे कुमारी प्रभू यांच्यासोबत काम करायला तयार नाहीत। म्हणजे ही तिसरी जी कमिटी आहे यामध्ये प्रभू आणि कांबळे आहेत जे एकमेकांबरोबर काम करणार नाहीत, म्हणजे हे तिन्ही पर्याय चुकीचे ठरले। मग पर्याय क्रमांक 1 बरोबर असेलच, पण तो तपासून बघा तपासून साने या प्रभूबरोबर काम करू शकतात, जोशींबरोबर काम करू शकतात आणि सौ पवार यांच्याबरोबर सुद्धा काम करायला काहीच अडचण नाही। म्हणजे इथं आपलं जे उत्तर, योग्य उत्तर ज्यांनी पर्याय क्रमांक 1 चा गोल क्लिक केलेला आहे त्यांना या प्रश्नाचे मार्क नक्कीच मिळणार आहेत। याच पद्धतीने याच माहितीवर आधारित पुढं आणखी प्रश्न विचारलेले होते। त्यामध्ये 4 कर्मचाऱ्यांची समिती, 3 पुरुष, 4 महिला, तीच माहिती। आता अटी पण त्याच आहेत। आता या अटी पुन्हा एकदा मी आकडा 1 आणि आकडा 2 टाकून ठेवतो, या दोन्ही अटी आपल्याला पाळायच्याच आहेत। जर
श्री कांबळे यांची समितीवर निवड झाली असेल, आता मगाशी जसं पहिल्या प्रश्नामध्ये सानेंपासून सुरुवात केली होती तसं आता कांबळे असलेली समिती घ्यायची आहे, तर खालीलपैकी कोणते सदस्य त्यांच्यासोबत समितीत काम करू शकतील. आता इथं पुन्हा आपण एक एक पर्याय असाच कट करत जाणार आहोत, परंतु इथं मात्र त्यांनी काय केले की इथं 4 वेगवेगळ्या समित्या सांगितलेल्या आहेत. त्या प्रत्येक समितीमध्ये कोण आहेत, श्री कांबळे आहेत आणि त्यांच्याबरोबर हे वेगवेगळे 3 सदस्य असू शकतात. यामध्ये PQR हा पहिला पर्याय त्यांनी दिलेला आहे, P आणि Q दुसरा पर्याय, तिसरा पर्याय फक्त P आणि चौथा पर्याय P आणि R असा दिलेला आहे. बघू आपण काय घडतंय. इथं एक एक विषय पूर्ण करून घेऊया. काय झालं होतं, कांबळे श्री कांबळे हे कुमारी प्रभू यांच्यासोबत काम करायला तयार नाहीत. त्यामुळे कांबळे यांची ही समिती ज्यावेळेला आपण बनवतो आहोत तेव्हा पहिल्यांदा प्रभूकडे दिसतं का ते बघायचं आणि जिथं प्रभू असेल तिथं फुली मारायची. ही समिती तयार होऊ शकत नाही आणि म्हणून बघा त्यांनी या 4ही पर्यायामध्ये कुठंही समिती यशचा उल्लेख केलेला नाही. समिती यश संपली. आता राहिलेल्या समित्यांचं काय होतंय ते बघा. राहिलेल्या समित्यांपैकी जर आपण समिती क्रमांक 3 म्हणजे आरचा विचार केला तर इथं जोशी आहेत, श्री जोशी, श्री लडकत आणि सौ माने. इथं कांबळे यांची कोणाबरोबरही तक्रार नाही, ते सगळ्यांबरोबर काम करू शकतात. म्हणजे आपल्याला वाटणार की आर हे उत्तर बरोबर आहे, म्हणून तर त्यांनी पहिला जो पर्याय दिला आहे का नाही PQR हा बरोबर दिलेला आहे. येऊ आपण तिथं अगोदरवरती चर्चा करून येऊ. म्हणजे आपल्याला आर बरोबर वाटतोय म्हणतोय मी. पीला सुद्धा जोशी, साने आणि पवार. आता या सानेंना जोशी आणि पवार बरोबर काम करायला काही अडचण नाही, म्हणजे ही समिती पण तयार होऊ शकते. जोशी, माने आणि पवार यांच्याबरोबर कांबळे यांना काम करता येऊ शकतं. म्हणजे अनेकांना असं वाटलं की पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे, परंतु माझं असं म्हणणं होतं की पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. का बरं चुकीचा आला, तर इथं बघा आर समितीमध्ये श्री कांबळे, सौ माने, श्री लडकत, श्री जोशी एकमेकांबरोबर सगळे काम करायला तयार आहेत. परंतु इथं वरती जर बघितलं आपण समितीमध्ये किमान 2 महिला सदस्य असल्याच पाहिजे. इथं जर बघितलं आपण या आर समितीमध्ये तर एकच महिला सदस्य सौ माने आहेत, म्हणजे एकच चालू शकत नाही. आर हा पर्याय चुकीचा ठरतोय म्हणून मी याला चुकीची खूण केली. इथं मात्र पहिला पर्याय P आणि Q हे बरोबर आहेत, म्हणून 2 नंबरच्या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं होतं, बरोबर समजायचं होतं. ज्यांनी 2ला क्लिक केलं त्यांना पूर्ण गुण मिळालेले आहेत. म्हणून तर त्यांनी मुद्दाम पर्याय क्रमांक 1 हा पहिला PQRचा दिलेला होता. ज्यांनी एकच महिला या ठिकाणी येते आहे हे ज्यांना कळलं नाही त्यांनी पहिल्या पर्यायाला क्लिक केलेली होती. चला पुढं प्रश्न तोच आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे बघूया आपण. कुमारी प्रभू यांना कोणत्याही कर्मचाऱ्यांसोबत काम करायला नेमता येईल. खरे का रे हे? नाही ना, कारण इथं दुसऱ्या अटीनुसार आपली जी दुसरी अट होती का नाही, कांबळे आणि प्रभू हे एकत्र काम करू शकत नाहीत. म्हणजे हे विधान काय झालं, असत्य झालेलं आहे. सर्व महिला कर्मचाऱ्यांची समिती नेमता येईल. हो, नेमता येईल, कारण 2 महिला सदस्य असल्याच पाहिजेत. 2 कमीत कमी 2, 3 पण चालतात, 4 पण चालतात. पण पुन्हा गंमत अशी आहे की सर्व महिला सदस्यांमध्ये सौ साने आणि सौ माने या एका कमिटीमध्ये काम करायला तयार नाहीत. त्यामुळं सर्व महिला कर्मचाऱ्यांची 4घींची कमिटी तयार करता येणार नाही, म्हणून हे विधानसुद्धा असत्य तयार झालं. विधान नंबर 4 कडे मी अगोदर जातो. लडकत यांची नेमणूक कोणत्याही महिला कर्मचाऱ्यासोबत करता येईल असं जे म्हटलेलं आहे, आणि आपली अट क्रमांक 1 बघा, यामध्ये लडकत लिहिलेले आहेत आणि सौ साने लिहिलेले आहेत. एकमेकांबरोबर त्या काम करू शकत नाहीत, म्हणजे हे विधानसुद्धा असत्य आहे. राहिलेलं विधान नंबर 3 जे आहे ते मात्र सत्य. एकदा पुन्हा विधान नंबर 3 बघून घ्या. हा इथं विधान नंबर 3 मी म्हणतोय सत्य आहे. कसं ते बघून घ्या एकदा. श्री जोशी व सौ पवार या 2 कर्मचाऱ्यांची जुळवणी अन्य कोणत्याही कर्मचाऱ्यांसोबत करता येईल. काही अडचण नाही, कारण जोशी सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहेत.
पवार सुद्धा सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहेत. म्हणजे आपली अडचण कुठं होती नेमकी, माने आणि साने इथं फुली मारावी लागत होती. तसंच सौसाने आणि लडकत इथं सुद्धा आपल्याला घेणं शक्य नव्हतं. तसंच कांबळे आणि कुमारी प्रभू यांचीही कमिटीत एकत्र घेणं शक्य नव्हतं. हे जर सोडले तर तुम्ही बघून घ्या, जोशी यांच्यापासून कुणाजवळही फुली गेलेली नाही आणि पवार यांच्यापासून कुणाजवळही फुली म्हणजे चुकीची खून गेलेली नाही. याचा अर्थ जोशी आणि पवार या दोन कर्मचाऱ्यांची जुळवणी आपण इतरांबरोबर करू शकतो. मात्र त्या इतरांबरोबर करताना सुद्धा काय करायचं की त्या कमिटीमध्ये कांबळे आणि प्रभू एकत्र येऊन द्यायचे नाहीत, साने माने एकत्र येऊन द्यायचे नाहीत, साने आणि लडकत एकत्र येऊन द्यायचे नाहीत. एवढं झालं की ते विधानसभा सत्य आहे. म्हणजे अशाच पद्धतीनं आता आपण जे काही प्रश्न पाहिले त्याच पद्धतीनं प्रश्न आजच्या पेपरमध्ये आलेले होते मंगळवार दिनांक 23/5/2025ला. याच प्रकारचे आणखी प्रश्न अभ्यासण्यासाठी तुम्हाला बाजूला समोर एक प्लेलिस्ट दिलेली आहे. डाव्या बाजूला उजवीकडे सबस्क्राईबचं बटन आहे. दोन्हींना क्लिक करून घ्या, सबस्क्राईब पण करून घ्या आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन बाकीचे प्रश्नसुद्धा पाहून घ्या. तुमच्या होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद.